संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेत आपल्याला एकच गोष्ट शिकवली जातं की झाडे लावा आणि झाडे वाचवा. मी जस्ट ना जॉबवरून येत होतो आणि मला येताना तपोवन लागलं आणि तपोवनमध्ये मी पाहिलं की इथं तर खूप काही झालेलं आहे ॲक्च्युली, नाही का. व्हिडिओ तर ऑलरेडी बनवली लोकांनी, पण माझं असं म्हणणं आहे की इथलं जे नेचर आहे ना मित्रांनो, ते नाशिकमध्ये सर्वात बेस्ट नेचर आहे. आणि आपलं नाशिक आहे ना, खरं सांगू तर निसर्गासाठीच जास्तीत जास्त फेमस आहे. आणि आपल्या नाशिकचा निसर्ग जर खराब झाला तर नाशिकमध्ये ती मजा नाही राहणार किंवा ते टुरिझम नाही राहणार आपल्या नाशिकमध्ये. तर कुठेतरी हा विचार केला पाहिजे की झाडं कापणं योग्य नाही आहे, तर काहीतरी दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. जसे की तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे छोटी छोटी झाडं दिसतात ना तुम्हाला, आणि ही जी पानं वगैरे जी घाण झालेली पूर्ण, हे जर क्लीन केलं ना तर जो येणारा कुंभमेळा आहे तो आपला 21 ते 22 महिन्याचा जो कुंभमेळा असेल, त्यासाठी पण तुम्ही इथं जागा करू शकता. म्हणजे एक नेचर पण मेंटेन राहणार आणि त्यांना बसायला पण जागा राहणार आहे किंवा जे थांबणार आहे ते इथं ते थांबू शकतं. इथं तुमच्या भावाला फॉलो नाही केलं तरी चालेल, पण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या नाशिकचं निसर्ग आहे ना वाचलं पाहिजे. कारण की अजून मला पण याचा डिसिजन नाही माहिती आहे, तरी मी हा व्हिडिओ बनवला आणि टाकलाय परत. आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.